गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर इथं आता सकाळचा वेळ आहे आणि सगळं आवरून मी इथे किचनमध्ये आली आहे. इथे माझी अंघोळ वगैरे सगळंच झालेलं आहे आणि सकाळचे जे काही बेसिक कामं असतात आपले झाडू पोछा हे ते सगळं झालेलं आहे. आणि इथे आता मी स्वयंपाक पण बनवून घेतलं होतं. तर इथे आता मी ना साबुदाणा खिचडी करणार आहे, तर त्याचीच तयारी करत आहे. साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकलेला होता आणि आज ना गुरुवार होता, त्याच्यामुळे लाईट जाते आमच्याकडे. तर इथे शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे मी. त्याच घाईघाईने केलं सगळं लवकर लवकर. आणि इथे आता ना जे बटाटे वगैरे कट करून घेत आहे, कारण मी बटाटे बॉईल नाही केले, नाहीतर मी बॉईल करूनच टाकते. असं त्याचे म्हणजे सिटी काढून घेते 1-2 आणि मग ते खिचडीमध्ये मिक्स करते, तर ते छान वाटते. पण आज बॉईल करायची काही आठवणी नाही आणि वेळ होत होतं, त्याच्यामुळे मी असेच छान छोटे छोटे काप करून घेतले. असे जे त्रिकोण आपण स्क्वेअरमध्ये कट करतो त्या टाईपचे पातळ पातळ. आणि तुमच्यासोबत आज मी खिचडी कशी करते साबुदाणा, तर तिची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही व्लॉगला नक्की पूर्ण बघा, कारण पद्धत सगळ्यांची जवळजवळ सारखीच असते, पण मी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं. कारण प्रत्येकालाच येते खिचडी करता, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्याच्यामुळे. तर इथे मी बटाटे कट करून घेत आहे आणि त्यासोबत तुम्हाला खूप सारे भांडे दिसत असेल गॅस ओट्यावर. तर आता सध्याच्या परिस्थितीत एवढेच भांडे राहतात, कारण स्वयंपाकाचे राहते आणि रुजूल आता मोठा होत आहे, त्याचे पण काही राहतात. त्याचसोबत त्याचे जे बॉईल वगैरे करते ना बॉटल वगैरे, त्याचे भांडे एक्स्ट्राचे झाले आहे. आणि इथे आता मी खिचडी करायला घेतली, तर तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हे जे बटाटा कट करून घेतलं होतं ते टाकून दिलेलं आहे. आता याला छानपैकी फ्राय करून घेत आहे मी. थोडासा मीठ पण टाकलं होतं, म्हणजे बटाटा लवकर शिजला जातो त्यामुळे. आणि त्याला छान फ्राय करून झालं. मग त्यानंतर हे जे शेंगदाण्याचं कूट होतं ते मी साबुदाण्यामध्येच असं मिक्स करून ठेवलेलं होतं, म्हणजे ते ना चिपकत नाही, मग मोकळी मोकळी खिचडी होते. आणि मग ते साबुदाणा जे आहे ते यामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता झाकून याला छान वाफवून घेणार आहे. थोड्या वेळातच लगेच खिचडी रेडी होते. तर इथे आपली खिचडी रेडी होत आहे. तर एकदा मी अजून खालीवर करून घेते तिला आणि मग अजून झाकून एक वाफ काढू देते. मग आपली खिचडी बनवून रेडी. आणि मग त्यानंतर आज मी काही शूट केलं नाही, कारण त्यानंतर मग रुजुलसोबतच टाईम स्पेंड केला त्याच्यामुळे. कारण प्रत्येक दिवस सारखे नसतात, कधी त्याचा मूड असतो कधी नसतो. मग इथे हे ना नेक्स्ट डे आहे. नेक्स्ट डे मला वाटते यांना काय ऑफ होतं की नेक्स्ट डे आहे की 2-3 दिवसानंतरचं आहे, मला काहीच आठवत नाही आता. तर यांची इच्छा होती की भाजी मी बनवतो, तर मग हे इथे आज आलू वांग्याची भाजी करणार आहे. त्यांना आवडते पिठलं आलू वांग्याची भाजी, अशी काय काय 1-2 भाज्या करायला. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये रुजुलचा आवाज येत असेल तर तो झोपलेला नाही आहे, पण मला व्हॉइस ओव्हर करणं गरजेचं होतं, कारण यामुळे माझे व्हिडिओज पेंडिंग राहतात. त्याच्यामुळे मी ते व्हॉइस ओव्हर देऊन देत आहे आणि त्यालाही बघत आहे सोबत. त्याचे कुणकुण चालू आहे. त्यानंतर इथे हे बटाटे छिलत आहे आणि वांगे वगैरे कट करून घेणार आहे. तर मला एवढा हसायला येत होता जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होते, कसं बटाटा चिलत आहे बघा. यांना तर आधी येतच नव्हतं, हे उलटा बटाटा चिलत होते, पण यांना मग मी शिकवलं, तर आता पटापट जरा यांना जमायला लागला. नाही तर त्यांना त्या छिलनीने छिलताच नाही यायचं. मग इथे आता हे सगळं कट करून घेतात आणि आता तुम्ही ते बघणार की हे किती असं खाली वाकून सगळं कट करतात. मी यांना म्हटलं, मी जर एवढं वाकून जर काम केलं तर माझी तर कंबरच कामातनं जाईल. एवढं वाकून करायची काही गरजच नाही, पण त्यांना असं आहे की जोपर्यंत त्याच्यावर असं पूर्ण वजन पडत नाही तोपर्यंत त्यांना काम केल्यासारखं वाटत नाही, असं मला वाटते. मी त्यांना म्हटलं एवढं वाकायची काही गरज नाही, चाकू काय असं ठेवलं तरी पण ते कटलं, पण ते काय ऐकले नाही. आणि त्यांना सवय झाली आहे, ते कोणते काम करतील असं किचनमध्ये तर एवढंच वाकून करतात. आणि हाईट जास्ती असली की जास्ती वाकून काम करावं लागते. मग इथे आता त्यांनी कांदा वगैरे कट करून घेतलं, त्यासोबत टोमॅटो वगैरे पण. आणि आता ते मला बघून जरा मला कॉपी करायला लागले आहे, तर मी पण अशीच करते. आधी तेल गरम करायला ठेवते, कांदा कट करून घेते आणि मग बाकीचं टोमॅटो वगैरे कट करते, तर म्हणजे तोपर्यंत कसं तेल तापते. तर इथे आता हे सगळं झालेलं आहे. तर टोमॅटो ते कट करून घेत आहे आणि तिकडे आपलं तेलही गरम होत आहे.
मग त्यांनी भाजी वगैरे फोडणी टाकून दिली आणि त्यांना माहिती आहे हिला असं इथे घाण केलेलं आवडत नाही, कारण मग ना असं वाटते कशाला यांनी केलं, आपणच केलं असतं तर बरं झालं असतं. तर त्यांना माहिती आहे, तर ते बऱ्याच गोष्टी आता मला बघून बघून करतात. तर त्यांनी बघा सगळं क्लीन पण करून घेतलं इथे. आता ते भाजी करून घेत आहेत. तर मस्तपैकी आज तर्रीदार आलू वांग्याची भाजी केली होती यांनी आणि खूप छान झाली होती. आणि अधेमध्ये जर कसं यांनी केलं ना तर टेस्ट पण एक वेगळा येते. तर मला पण छान वाटते, त्याच्यामुळे हे कधी कधी करतात अधेमध्ये, यांना वेळ असला आणि इच्छा असली तर ते स्वतःहूनच म्हणतात. तर मग मी पण म्हणते करा, चांगलंच आहे, थोडं मलाही चेंज होते. तर इथे आता भाजी फोडणी टाकून दिली यांनी आहे. फक्त आता बटाटा आणि वांगे वगैरे टाकायचे बाकी आहे, ते टाकून आता हे शिजवून घेणार आहे भाजीला. आणि त्यानंतर मग आम्ही लंच करून घेणार आहे. तर इथे त्याचसोबत आता मी मस्त गरमागरम भाकरी करून घेणार आहे. तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला तर एक लाईक नक्की करा. नवीन असणार माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण अशाच एका उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. तर इथे बघू शकता तुम्ही आमचा लंच रेडी आहे. पापड, भाजी आणि मस्त गरमागरम भाकरी. तर तुम्हाला कसं वाटलं हे आजचं आमचं लंच तर नक्की सांगा.